राज्यातील 32 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या 236 पंचायत समित्यांच्या निवडणुकांची तारीख आज किंवा बुधवारी जाहीर होण्याची शक्यता आहे। राज्य निवडणूक आयोग नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका पार पडल्यानंतर आयोग दुसऱ्या टप्प्यांमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करणार असल्याची माहिती आहे। या संदर्भात आज किंवा उद्या निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होण्याची शक्यता आहे। नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडल्यानंतर डिसेंबरमध्येच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे। राज्यामध्ये 14 ते 15 डिसेंबर दरम्यान जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होऊ शकतात, तर 7 ते 8 जानेवारी दरम्यान महानगरपालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे। दरम्यान कोणत्या विभागातील किती जिल्हा परिषद निवडणुकांचा बार उडणार आहे पाहूया। 32 जिल्हा परिषदा आणि 336 पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा होणार आहे। मंत्रिमंडळ बैठकीनंतर दुपारी 4च्या सुमारास ही घोषणा होऊ शकते। डिसेंबरच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात मतदान आणि मतमोजणी शक्य होईल। राज्यातल्या 34 जिल्हा परिषदांपैकी भंडारा, गोंदिया वगळता सगळ्या 32 जिल्हा परिषदांची निवडणूक होणार आहे। मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कोकण, ठाणे विभागातल्या सगळ्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका होतील। ठाणे कोकण विभागात ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 5 जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार आहेत। मिनी विधानसभा निवडणूक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत काल संपली आहे। आजपासून अर्जांची छाननी होणार आहे। अर्ज छाननीनंतरच वैध उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार असून 19 ते 21 नोव्हेंबर या दरम्यान उमेदवारांना अर्ज मागे घेता येतील। तर 26 नोव्हेंबर रोजी उमेदवारांची चिन्हासह अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे। राज्यातल्या 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी येत्या 2 डिसेंबरला मतदान होणार आहे, तर 3 डिसेंबरला निकाल लागेल। बारामती नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी लढत होणार आहे। आगामी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी बारामतीमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस भाजप पुरस्कृत आघाडी तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अशी तिहेरी लढत होणार आहे। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सदाशिव सातव यांचा अर्ज दाखल करण्यात आलाय, तर भाजप पुरस्कृत आघाडीकडून गोविंद देवकाते यांचा नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल झालाय। राज्यामध्ये अनेक ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादीची युती झालेली असतानाच पवारांच्या बालेकिल्ल्यात मात्र काका पुतण्या पुन्हा आमनेसामने येणार आहेत। दरम्यान ही निवडणूक आपल्या भविष्याचा प्रश्न असल्याचं बारामतीकरांनी लक्षात ठेवून मतदान करावं असं आवाहन युगेंद्र पवारांनी केलंय। एवढंच नाही तर अजित पवारांना 25 वर्ष दिली, आम्हाला 5 वर्ष देऊन बघा असं आवाहनही युगेंद्र पवारांनी केलंय। शेवटी मला ते ज्येष्ठ आहेत, त्यांच्याबद्दल मला काय बोलायचं नाहीये, पण आता त्यांना 25 वर्ष दिलेत। आता तुम्ही म्हणताय आम्हाला 5च वर्ष देऊन बघा आणि 5 वर्षानंतर असे भराभरा दिवस जातील। 5 वर्षानंतर तुम्हाला दिसेल की आम्ही कसं काम करतो बारामतीमध्ये। आष्टा नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रचाराच्या निमित्तानं वेगवेगळे मंत्री शहरात येतील, पण या मंत्र्यांना शहराशी काहीही देणं घेणं नाही। त्यांना फक्त जयंत पाटलांचा विमोड करायचा आहे। विरोधकांचं टार्गेट हे आष्टा शहराचा विकास नाही तर माझ्यासारख्या गरीब माणसाचा विमोड करणं हे आहे असं म्हणत जयंत पाटील यांनी विरोधकांवरती टीका केली। आष्टा नगर परिषद निवडणुकीतील आष्टा शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विशाल शिंदे यांच्या प्रचार सभेत जयंत पाटील बोलत होते। आष्टा नगर परिषद निवडणुकीमध्ये आष्टा शहर विकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना रंगतोय। कुठल्याही परिस्थितीमध्ये या निवडणुकीत प्रचंड मोठ्या प्रमाणात देखावे होतील, वेगवेगळे मंत्री येतील आणि त्यांना या शहराचं देणं घेणं नाही, त्यांना जयंत पाटलांचा बिमोड करायचा आहे। टार्गेट आष्टा शहराचा विकास नाहीये, माझ्यासारख्या गरीब माणसाचा बिमोड करणं हेच टार्गेट आहे। राष्ट्रवादी आणि भाजपमधील सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतीतला वाद शिगेला पोहोचलाय। या नगरपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारांना भाजपच्या राजन पाटील यांनी अर्ज भरू दिला नसल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। नगराध्यक्षपदासाठी देखील राष्ट्रवादीच्या महिला उमेदवार थिटे यांनी पहाटे जाऊन अर्ज भरला होता। राष्ट्रवादीकडून भाजपचे स्थानिक नेते दहशत निर्माण करत असल्याचा आरोप करण्यात येतोय आणि यावर राष्ट्रवादी काय भूमिका घेणार याकडे लक्ष आहे।
हा आरोप आमच्या अनगरकरांवर गेली 40 वर्ष होतोय। कारण दुसरा कुठलाही विषय या मंडळीकडे आमच्या गावासाठी आणि आमच्या परिसरात नाही आहे, म्हणून करता असे बिनबुडाचे आरोप करतात। सोलापूरच्या अनगर नगर पंचायतीमध्ये 17 सदस्य बिनविरोध निवडून आलेत आणि सदस्य पदासाठीची निवड बिनविरोध झाल्यानं सगळ्या सदस्यांनी जल्लोष केला। भाजप नेते आणि माजी आमदार राजन पाटील यांच्या नेतृत्वात या 17 जागांविरोधात एकही अर्ज आला नाही, त्यामुळे आता केवळ नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे। भाजपकडून राजन पाटील यांची सून प्राजक्ता पाटील आणि राष्ट्रवादीकडून उज्ज्वला थिटे यांच्यामध्ये नगराध्यक्ष पदासाठीची लढत होणार आहे। शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसवरती आगपाखड केली। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या 60 आमदारांविरोधात काम केलं असा गौप्यस्फोट तानाजी सावंत यांनी केला। दोन्ही राष्ट्रवादी एक असून राष्ट्रवादी सत्तेशिवाय राहू शकत नाही या केलेल्या टीकेवर आज देखील ठाम असून त्यांनी माझ्या मतदारसंघात देखील एकत्रितपणे आपल्याला विरोध केला असल्यानं मी टीका केल्यानंतर त्यांना उत्तर देण्याचा नैतिक अधिकार नसल्याचंही तानाजी सावंत म्हणाले। आज त्या टीकेवरती ठाम असायचं कारण एकच आहे, आम्ही युतीत लढलो। युतीत लढल्यानंतर मला वाटतं सर्व पत्रकार बंधूंना सुद्धा माहीत आहे की दोन्ही राष्ट्रवादी ज्या पद्धतीने एक ताकदीनं माझ्या विरोधात इथं लढल्या, मग त्यांना काय अधिकार आहे माझ्यावरती टीका करायचा? आणि त्यांनी माझ्यावरती कुठलंही भाष्य केलं असेल तर मला त्याचं उत्तर द्यायचं काही गरज नाही। माझ्या पक्षाला आम्हाला सगळ्यालाच माहित आहे, आमचे सगळे 60 आमदार आहेत। प्रत्येकजण सांगतो त्या ठिकाणी आमच्या विरोधात राष्ट्रवादीने कशा पद्धतीने काम केलेलं आहे। कणकवली नगर पंचायतीमध्ये मंत्री नितेश राणेंविरोधात सर्वपक्षीय एकत्र आल्याचं दिसतंय। विशेष म्हणजे भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांचे बंधू आमदार निलेश राणे सुद्धा नितेश राणेंच्या विरोधात आहेत। शहर विकास आघाडीमध्ये काँग्रेस तसंच दोन्ही राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेना यांचा समावेश असून कणकवली नगर पंचायतीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून समीर नलावडे आणि शहर विकास आघाडीकडून संदेश पारकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्यामुळे जिल्ह्यासह राज्याचं लक्षही आता कणकवली नगर पंचायतीकडे लागलेलं आहे। मुलाला उमेदवारी न दिल्यानं नाराज नाही असं शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार राजन साळवी यांनी स्पष्ट केलंय। रत्नागिरीची जागा महायुतीत शिवसेनेच्या वाट्याला येत नसल्यानं आपण मुलाला थांबायला सांगितल्याचं साळवींनी म्हटलंय। नाराज असतो तर घरी बसलो असतो असं स्पष्टीकरणही त्यांनी दिलंय। तर उदय सामंत पालकमंत्री व आमचे नेते असल्यानं आमच्या पक्षात कुरघोडी होत नसल्याचा निर्वाळा सुद्धा राजन साळवी यांनी दिलेला आहे। नाराज असतो तर घरी बसलो असतो। महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजप राष्ट्रवादीची महायुती आहे। रत्नागिरी नगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी सुद्धा जो माझा प्रभाग आहे, उदय सामंत हे आमचे पालकमंत्री आहेत, उदय सामंत हे आमचे नेते आहेत। उदय सामंत नेते असल्यामुळे त्यांच्या अधिपत्याखाली आम्ही काम करतोय। आमची या दिल शिवसेनेमध्ये कुठेही कुरबुरी नाही असं माझं स्पष्ट मत आपल्याकडे आहे। पारनेर नगर पंचायतीच्या उपनगराध्यक्ष जायदा शेख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। त्यांचा 2.5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होताच त्यांनी आपला राजीनामा दिला। त्यामुळे पारनेर नगरपंचायत नगराध्यक्ष निवडीनंतर पुन्हा एकदा उपनगराध्यक्ष निवडणुकीच्या राजकीय घडामोडींना वेग येणार आहे। खासदार लंके यांनी पारनेर नगरपंचायतीमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदासाठी भाकरी फिरवली आहे। आघाडीतील 11 नगरसेवकांपैकी आता कोणाला संधी मिळते याकडे लक्ष असेल। बोगस शालार्थ आय कार्ड प्रकरणामुळे नागपूर विभागातील 152 शाळांमधील 632 शिक्षकांचा पगार मागच्या 9 महिन्यांपासून झालेला नाहीये। आम्ही दोषी असलो तर आमच्यावर कारवाई करा, अन्यथा पगार द्या अशी या शिक्षकांची मागणी आहे। परंतु गेल्या 9 महिन्यांपासून वेतन स्थगित असल्यानं संतापलेल्या शिक्षकांचा उद्रेक पाहायला मिळाला। प्रशासनानं वारंवार धरणं आंदोलन, निवेदनं आणि निदर्शनांकडे दुर्लक्ष केल्यानं अखेर शिक्षकांनी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयावर जोरदार घेराव घालत तीव्र आंदोलन केलं। वेतनाशिवाय कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाल्याची वेदना शिक्षकांनी व्यक्त केली। महत्त्वाचं म्हणजे कार्यालयातील अधिकारी हे कार्यालयातच असून चर्चा करण्याकरता खाली सुद्धा आले नसल्यानं शिक्षकांचा उद्रेक आणखी वाढला। पगार व्हावा या मागणीला घेऊन या शिक्षकांनी न्यायालयात धाव घेतली होती। न्यायालयानं 2 आठवड्याच्या आत पगार देण्याचे आदेश दिले, मात्र अजूनही पगार झालेला नाही। संपूर्ण राज्याचा विचार करता पगार थांबलेल्या शिक्षकांची संख्या 1000च्या वर असल्याचं शिक्षक सुधाकर अडबाते यांनी सांगितलं। 4 दिवसाच्या आत कारवाई करण्यात येईल अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं आहे। 4 दिवसाच्या आत पगार देण्याच्या संदर्भात कारवाई नाही झाली किंवा
अधिवेशन आहे आपलं 8 तारखेपासून, त्याच्या अगोदर कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये पगार झाला पाहिजे, या दृष्टीनं डिपार्टमेंटनी कारवाई करावी आणि पगार देयक मंजूर करण्याच्या संदर्भात जेवढं शक्य लवकर होतील त्याच्या अगोदर कारवाई करावी, अशी आज आम्ही डेप्युटी डायरेक्टरकडे मागणी केली. अमळनेरमध्ये बनावट शालार्थ आयडी प्रकरण उघडकीस आलंय. यामध्ये एका खासगी शाळेतील लिपिकाला बेड्या घालण्यात आलेल्या आहेत. शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब चव्हाण यांच्या फिर्यादीनुसार नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये 5 जणांवर गुन्हा दाखल झाला असून नाशिक आर्थिक गुन्हे शाखेकडून अधिक तपास सुरू आहे. तपास अधिकाऱ्याच्या गैरहजेरीत स्टेशन नोंदवहीमध्ये फेरफार केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षकांवरती गुन्हा दाखल झाला. यामध्ये पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांचं निलंबन करण्यात आलंय. 500% टॅरिफ लावण्याची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा धमकी दिली आहे. जो देश रशियाकडून तेल खरेदी करेल त्यांच्यावरती 500% टॅरिफ लावण्याचं विधेयक सिनेटर लिंडसे ग्राहम यांनी प्रस्तावित केलंय. दरम्यान भारतातील सरकारी तेल कंपन्यांनी पहिल्यांदाच एलपीजी गॅस आयातीसाठी अमेरिकेसोबत 1 वर्षाचा करार केलाय. वार्षिक आयातीच्या 10% एलपीजी गॅस आयात केला जाणार आहे. भारत आणि अमेरिकेतील प्रस्तावित द्विपक्षीय व्यापार कराराचा पहिला टप्पा पूर्णत्वाच्या जवळ आलाय. या टप्प्यात भारतातून निर्यात होणाऱ्या वस्तूंवर ट्रम्प प्रशासनानं लावलेल्या 50% टॅरिफचा प्रश्न आहेच. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.